शरद पवार यांच्या पुढाकारामुळे वनहक्काचे प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा। पुणे इथं वनजमीन आणि आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांची पवारांसोबत बैठक। कॉम्रेड संपत देसाई यांची माहिती। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर येथील आदिवासी तसंच बिगर आदिवासी समुदायांचे वनहक्क प्रश्न समजून घेण्यासाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रामार्फत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली। या बैठकीस प्रतिभा शिंदे, कॉम्रेड संपत देसाई, दत्ता बाळसराफ, प्रकल्प सहसंचालक प्रदीप देसाई, अशोक आढाव, शोभा कारंडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिभा शिंदे यांनी या बैठकीत प्रास्ताविक करताना सांगितलं की वनहक्क संबंधी वैयक्तिक आणि सामूहिक समस्या समजून घेणं, एकत्रित आघाडी तयार करणं आणि पुढे कार्यवाहीचा निर्णय घेणं हा बैठकीचा उद्देश होता। यानंतर बोलताना कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वनहक्काचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असून प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही। सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यामध्ये एकही कम्युनिटी फॉरेस्ट राईट प्रस्ताव मान्य करण्यात आलेला नाही। बेळगाव परिसरात मराठी भाषिक आदिवासींच्या दाव्यांना कानडे अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। शरद पवार यांनी सर्वांचं मत ऐकून घेतल्यानंतर तातडीने उपाययोजना म्हणून पुणे विभागीय आयुक्तांना फोन करून 10-15 दिवसात बैठक घेण्याच्या सूचना दिल्या। तसंच वनमंत्र्यांशीही चर्चा करून स्वतंत्र बैठक बोलवण्याचं आश्वासन दिलं। त्यांनी स्थानिक आणि धोरणात्मक प्रश्न वेगळे काढून 2 टप्प्यात कार्यवाही करण्याची भूमिका मांडली। या बैठकीत राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, किरण लोहकरे, नामदेव गंभीरे, मनीषा पाटील यांच्यासह 50हून अधिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। शरद पवार यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे वनहक्क प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।